हे आर्टिकल आलं आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये द फर्स्ट चालू. आणि आत्ता मला कळालं की मागं जो इकॉनॉमिक सर्वे आला होता त्या चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर डोमेस्टिक ग्रोथबद्दल का बोलत होते आणि जास्त इंटरनॅशनल गोष्टीवर का अवलंबून राहू नका म्हणत होते. ट्रम्पनं जे कॅनडा, मेक्सिको आणि चायनाच्या अगेन्स्ट टॅरिफ लावले त्याच्याबद्दल बोलले. तर मेक्सिको आणि कॅनडाच्या अगेन्स्ट 25% आणि चीनच्या अगेन्स्ट 10% टॅरिफ लावले. तर असं काही नाही की भारताच्या विरुद्ध ट्रम्प लावणार नाही, तर भारताच्या विरुद्ध पण लावू शकतो टॅरिफ. टॅरिफनं काय होतं, समजा एखादी गोष्ट बाहेरून ₹100 येईल आणि त्याच्यावर जर आपण 20% टॅरिफ राहिला तर ती ₹120 बनते त्या देशात विकायला. आणि अमेरिकेत ती वस्तू जर 100लाच म्हणायला असेल तर बाहेरून येणारी 120ला पडायला आणि अमेरिकेतली त्यांच्या कंपनी 100ला, तर आपोआप अमेरिकी कंपनीचं त्यांची विक्री वाढते आणि फायदा होतो त्यांना. काय होतं म्हणजे दुसऱ्या देशाचा माल येणारा आपल्या देशात महाग बनतो. अगोदरच बघा जे रशिया युक्रेन वॉर आहे किंवा इस्रायल हमास युद्ध आहे त्याच्यामुळे इंटरनॅशनली ट्रेड खूप अफेक्ट झालेला आहे. आता ह्यांना जर चीनवर वगैरे टॅरिफ लावले ते पण काही ना काही उत्तर देणारच, त्यामुळे अजून इंटरनॅशनल रिलेशन्स बिघडणार ट्रेडच्या दृष्टीनं. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे आर्टिकल.